तर नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन ट्रिपवर चाललो आहे. ट्रिप म्हणजे फक्त वन डे ट्रिप आहे आणि हे पण एक देवदर्शनच आहे. ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे माहीतच पडेल कुठे चाललो आहे, काय चाललो आहे ते त्यामध्ये. आणि आज आपल्याबरोबर 4 जण अजून मेंबर आहेत नवीन, ते पण तुम्हाला दाखवतो मी कोण कोण मेंबर आहेत. चला तर मित्र. मित्रांनो, आता आपण चाललो आहे म्हणजे डोंबिवलीमध्ये निघतो आहे आपण आता गाडीवर. 2 गाड्या आपल्या आता आणि डोंबिवलीवरतून आता आपण मेट्रोवरतून सूचक नाका आणि सूचक नाक्यावरतून आपण बदलापूर पाईपलाईनला विचार पाईपलाईन. अच्छा मधून पाईपलाईन नाही का, मधून सिटीतनं जाणार आहे आपण आता. तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. चला. तुझं हेल्मेट नाही, मी हेल्मेट घालून आहे आणि हवालदार पुढे जा म्हणते. पूर्ण मेट्रोमध्ये नाही ना, जुनं सगळ्यात जुनं. वेलकम गेट आहे ना. हां. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनवर, शिव मंदिर. इथं आपल्यावर विशाल आहे आणि 2 मेंबर आपले पाठी राहिलेत, दादा आणि प्रसाद. त्यांनी वेगळा रूट घेतला आणि आम्ही वेगळा रूट घेतला. आम्ही आतून आलो आणि ते डायरेक्ट पाईपलाईन रस्त्याने येत आहे. भरपूर दिवसाची इच्छा होती इथे यायची. आता श्रावण महिना पण आहे म्हणून चला बोलो जाऊया दर्शन घ्यायला. तर मित्रांनो, हे शिव मंदिर 11व्या शतकातील ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिराला अंबरेश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाते आणि स्थानिक पातळीवर पुरातन शिव मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर अंबरनाथ रेल्वे स्टेशनपासून फक्त 2 किमी म्हणजे 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि पूर्वेला आहे हे मंदिर. आणि हे मंदिर असं बघितलं तर असं वाटतं की कुठं तर जंगलामध्ये किंवा असेल, पण असं नाही. हे मंदिर शहराच्या मध्यभागीच आहे हे मंदिर. आणि हे मंदिर मित्रांनो वालधुनी नदीच्या काठावर वसलेलं आहे. आणि हे मंदिर 1060 बांधले गेले आहे आणि काही जण असे म्हणतात की हे मंदिर शिलाहार राजाने बांधले आहे. मंदिरच्या आतमधलं हे मंदिर जुनं झालं म्हणून लोकांना त्या खांबाचा सपोर्ट दिला आहे. काय बोलतो? मंदिर जुनं आहे म्हणून लोखंडाच्या खांबाचा सपोर्ट आहे. शिवलिंग म्हणजेच मंदिराचा गाभारा हा जमिनीच्या खाली आहे. म्हणजे जवळपास 20 पायऱ्या आहेत, आपल्याला खाली उतरून जायला लागतात मित्रांनो. आता आपलं दर्शन झालं आहे मित्रांनो. आतमध्ये काय तुम्हाला दाखवू शकलो पण काढली थोडीशी शूटिंग, तुम्हाला दाखवत होते. आता बघा इथे दादा आला आहे
प्रसाद आला आहे आताशी आपलं दर्शन झाल्यानंतर. त्यामध्ये योगा विशाल पण आता बाहेर आला आहे दर्शन घेऊन. उशीर झाला याला, थांबलेला का आमची वाट बघत. जावा घ्या दर्शन, आम्ही घेतलं दर्शन. हो करतील. आता आपल्या दादाचं पण दर्शन झालंय. प्रसाद पण येतोय आता, तिथून प्रसाद येतोय आता. प्रसाद म्हणजे खायचा प्रसाद नाही, माणसातला प्रसाद येतोय. आता आपण तिथे देवांचे दर्शन करूया. हे बाहेर आहेत दादा, आपल्याला गेला प्रसाद पण आपल्या दर्जामध्ये शिरतो का नाही काय माहीत. हां, शिरला प्रसाद दर्जा. अरे अजून काय पाहिजे दादा तुला देवाकडून? सगळं तर दिले देवाने. हां, देव बोले ना, अरे और क्या चाहिए, सब तो ले लिया तूने. खालीच बोललो रे प्रसाद, फोटो आता तुझं आता मनात तर सांगू शकत नाही. मग खाली बोललो रे हे घालायचे हेल्मेट घे रे. तर मित्रांनो, ह्या मंदिराला 3 मंडप आहेत. आणि मित्रांनो, या मंदिराच्या बहुतेक आकृत्या म्हणजेच ज्या मूर्त्या आहेत त्या म्हणजे कोरीव काम हे बहुतेक खराब झालेलं आहे. फक्त काय काय मूर्त्या त्या चांगल्या आहेत, त्या देवांच्या मूर्त्या काय काय चांगल्या, बाकी सगळं ह्या मंदिराचं म्हणजे जेवढं म्हणजे असतात ना आकृत्या, ही सगळ्या पाऊस ऊन वारा हे लागून सगळ्या खराब झाल्या आहेत. ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. चल ना एकर तेवढं. काय गॅप मध्ये पण नसतं काढायचं काय. चल हे काय गणपती वाटतं. हे कुठचा देव असेल? बाईट घ्यायची असं थोडे मोठा व्हिडिओ छोटे बाईट घ्यायची. तू ते कटिंग मध्ये कर ना. आपण ते म्हणले कटिंग करा. हा काली माता वाटतं का नरसिंह आहे? नरसिंह नाही, कमेंट मध्ये सांगा. ते पण काय वर्षांनी हे होऊन जाईल, जीर्ण व्हायला लागले, खराब व्हायला लागले. अवस्था खराब आहे या मंदिराची. पाऊस वारा ऊन या सगळ्या गोष्टीमुळे पूर्ण दगडांचे खलन होत चालले. खलनच म्हणतात ना. आणि मित्रांनो, काही जण असे म्हणतात की राजा चित्रहार याचा मुलगा मोमिनी याने या मंदिराचे नंतर पुनर्निर्माण केले. हत्तीच्या पाठीवर मंदिर. तिथलं देवच गायब.
तिथलं पण देव गायब आहे. मूर्ती आणून ठेवली महादेवाची. मित्रांनो, जे आपली महाशिवरात्री असते इथे असं म्हणतात की 3-4 दिवस इथे जत्रा भरते महाशिवरात्रीच्या दिवशी, आणि त्या दिवशी प्रचंड इथे गर्दी असते. माहिती सांगू शकतोस? एवढंच माहिती आहे आम्हाला इथं अंबरनाथला मंदिर आहे शिवशंकराचं महादेव. म्हणजे कोणाला काही कसली जानकारी नाहीये. ठीक आहे, चालेल, असू द्या. पण 1100 शतकातलं उगाच चुकीची 1060 या कालखंडातलं आपण शिलाहार राजाच्या काळातलं बांधलं गेलेलं आहे असं म्हणतात. कुठल्या काळात? शिलाहार राजाच्या. शिलाहार राजाच्या काळात बांधलं गेलं आहे. अजून काय थोडी माहिती कसं तुम्ही काय सांगू शकता? अरे ह्या शिखराचं काय माहीत नाही. अर्धवट पडलंय का पाडलंय. हां, मुघलांच्या काळात हे असं का? आपण म्हणू शकत नाही ना तसं. मुघलांच्या आधी मुसलमानी सत्ता होत्याच. तोच होता का फोटो होता? मी काढत होते ते व्हिडिओ होते का? मला वाटलं फोटो बिटो. आता दर्शन झालं, आता परतीची वाट धरतोय. प्रसादाने दादाने गाडी तिकडे लावली, आपली गाडी इथे. तर झालं दर्शन बऱ्यापैकी. आज एवढी गर्दी पण नाही सापडली आज एवढी. दर्शन व्यवस्थित झालं. तर मित्रांनो, ते म्हणतात ना पहिले पोटोबा मग विठोबा. आता पहिले आम्ही केला विठोबे, आता आहे पोटोबा. हे बघा, उल्हासनगरचे फेमस पॅटीस. फेमस पॅटीज आहे. तर मित्रांनो, आपली ऑर्डर आली आहे. हे बघा, चटणी दे ना. चला तर मित्रांनो, आता करतो पोटपूजा.